हाँ स्टार्ट कर। इंग्लिश सर करूया सुरू सर. हाँ हाँ स्टार्ट कर. ठीक आहे. नमस्कार, मी निलेश करपे, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर आहे नाशिक जिल्ह्याकरता. आज आपण जे उर्वरित आपले 14 मॉड्यूल आहे त्याच्यापैकी जे मॉड्यूल आहे मीटिंग मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल सेक्रेटरी, म्हणजे जे सभा कामकाज जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूल विषयी माहिती घेणार आहोत. तर ते जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल बेसिकली नगरपालिका क्षेत्रामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहे त्या सदस्यांची माहिती, त्यानंतर नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या आणि त्यांच्या अंतर्गत होणाऱ्या सभांची जी माहिती असते ती माहिती डिजिटायझेशन करण्यासाठी या मॉड्यूलचा उपयोग होतो. ठीक आहे. तर हे मॉड्यूल आपण जे आता बघणार आहोत ते हे 3 फेज मध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये 3 फेज मध्ये पहिलं आहे मास्टर, त्याच्यानंतर आहे ट्रान्झॅक्शन आणि त्या ट्रान्झॅक्शनचे रिलेटेड काही रिपोर्ट जे आहेत त्या याच्यामध्ये बघणार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये मास्टरमध्ये सर्वात सुरुवातीला आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत पार्टी मास्टर. ठीक आहे. पार्टी मास्टर मध्ये नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रामध्ये जे सदस्य निवडून आलेत किंवा जे नगरसेवक स्वीकृत झाले आहेत, ठीक आहे, तर त्या नगरसेवकांच्या ज्या पार्टीज आहेत नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या पार्टींचे डिटेल्स कॅप्चर करण्यासाठी आपल्याला त्याची सुरुवात पार्टी मास्टर पासून करायची आहे. पार्टी मास्टर झाल्यानंतर त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये आलेले निवडून आलेले जे सदस्य आहे मेंबर मास्टर, त्यांची डिटेल्स आपल्याला ह्या मेंबर मास्टर मध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कमिटी जसे स्थायिक समिती, शिक्षण समिती, बांधकाम समिती, अजून काही ज्या समित्या नगरपालिकांमध्ये आहे त्यांची माहिती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. त्या कमिटी बरोबर आपल्याला त्या जे मेंबर्स आपण ऍड केले आहे त्यांचं मॅपिंग करायचं आहे सदस्य म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर आपल्याला ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रस्ताव नगरसेवकांकडून येतात प्रस्ताव, तर त्या प्रस्ताव ऍड करण्यासाठी आपल्याला प्रपोजल मास्टर दिला आहे. आणि त्या कलेक्ट झालेले जे प्रस्ताव आहेत काही एक विशिष्ट दिवसाचे, 8 दिवसाचे, 15 दिवसाचे, जसं तुमच्या मीटिंग चा काउंट तुमचा महिन्याला असेल त्याप्रमाणे जर महिन्यात एकदा असेल तर महिन्याच्या एका महिन्यात आलेले सर्व प्रपोजल या प्रपोजलला एकत्र करून त्याची कुठेतरी मीटिंग आपण शेड्यूल केली जाते. त्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये मीटिंग शेड्युलिंग दिलेलं आहे. ते मीटिंग शेड्यूल दिल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याचे जे आहे क्वेश्चन जे आहे मीटिंग मध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन, ते क्वेश्चन आपण घेणार आहोत, त्याचा रिप्लाय करणार आहोत. त्याच्यानंतर तुमचा त्या मीटिंगचा अजेंडा बनवणार आहोत आणि साहजिकच तो अजेंडा दिल्यानंतर आपण त्याचे जे आहे शेवटी जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत ते मिनिट्स ऑफ मीटिंग या आज्ञावलीत आपण कॅप्चर करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्या रिलेटेड मग जे अजेंडा प्रिंटिंग आहे किंवा एखादं रिझोल्युशन पास झाला असेल एका त्या मीटिंग मध्ये, तर ते रिझोल्युशन किंवा त्या अजेंडा प्रिंट करण्यासाठी आपल्याला रिपोर्ट्स मध्ये प्रिंट अजेंडा आणि प्रिंट रिझोल्युशन हा ऑप्शन दिला आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युअली आता या सॉफ्टवेअर मध्ये याचं वर्किंग कसं चालतं किंवा याचा फ्लो वगैरे कसा आहे तो आपण ऍक्च्युअली आता सॉफ्टवेअर मधून या सर्वांच्या एक एक एंट्रीज करून आपण बघूया. ठीक आहे. ट्रेनिंग दरम्यान जर कोणाला काही अडचण असेल तर कृपया विचारा, जेणेकरून त्या अडचणीचा तिथल्या तिथे सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे.
ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आता हे जे मॉड्यूल आहे, या मॉड्यूलमध्ये कोणत्याही सर्व्हिसेस नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणतंही कॉन्फिगरेशन करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मास्टरमध्ये किंवा लुकअप्स आपल्याला याच्यामध्ये कॉन्फिगर करायचे नाहीयेत, किंवा कोणती सर्व्हिस देखील आपल्याला कॉन्फिगर करायची नाहीये. हे मॉड्यूल सुरुवात करण्यासाठी फक्त तुम्हाला आता सध्या आपल्याकडे सर्व नगरपंचायती किंवा नगरपालिकांमध्ये इलेक्शन हे झालेले आहेत. त्यामुळे सर्व नगरपालिका नगरपंचायतीकडे हा डेटा सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. तो डेटा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण लगेचच हे जे मॉड्यूल आहे, हे मॉड्यूलचा डेटा कलेक्शन करून हे मॉड्यूल लाईव्ह करण्यासाठी आपण लगेच पूर्ण करू शकतो. त्यामुळे याच्यासाठी कोणतंही कॉन्फिगरेशन करायचं नाहीये, कोणती सर्व्हिस करायची नाहीये. डायरेक्टली या मॉड्यूलच्या सुरुवातीला आपल्याला या मॉड्यूलमध्ये जायचं आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या ज्या युजरला याचे रोल्स तुम्हाला द्यायचे आहे, ते रोल मेनू मॅपिंग मध्ये या मॉड्यूलचे राईट्स त्या युजरला तुम्हाला द्यायचे आहे. ठीक आहे. आता प्रत्येक नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये मीटिंग कामकाज करण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केलेली असते. तुम्ही त्या लोकांना याचं राईट्स द्या आणि त्या लोकांना ही माहिती सर्व कलेक्ट करून याच्यामध्ये माहिती भरण्याला सुरुवात करून द्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रिन्सिपल सेक्रेटरी या मॉड्यूलमध्ये आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये आहे मास्टर. मास्टरमध्ये सर्वात सुरुवातीचा जो मास्टर आहे, तो मास्टर आहे आपला पार्टी मास्टर. ठीक आहे. तर आपल्या नगरपालिकामध्ये जे सदस्य निवडून आले त्यांच्या कोणत्या तरी एका पार्टीच्या नुसार ते निवडून आले असेल, त्या पार्टीचं नाव आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचंय. ठीक आहे. तर आता मी जे आजपर्यंत केलंय त्या मी 2-3 पार्टी त्याचे टाकून ठेवलंय. इंडियन नॅशनल काँग्रेस, शिवसेना, नॅशनल काँग्रेस पार्टी, अशा पद्धतीने मी केलंय. आता सुरुवातीला मी अजून एक नवीन तुम्हाला एक करून दाखवतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी दुसरी एक पार्टी टाकतो याच्यामध्ये. ठीक आहे. असं मी पार्टीचं नाव टाकतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याचा शॉर्ट फॉर्म टाकतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टीचा जे रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा ऑफिशियल फोन नंबर उपलब्ध असेल तर तो तुम्हाला कंपल्सरी नाहीये. त्याच्यानंतर त्याचा ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर पार्टीचा ऑफिशियल ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टीची जर वेबसाईट उपलब्ध असेल तर त्या वेबसाईटचं नाव याच्यात टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा जो लोगो आहे तो लोगो तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे लोगो तुम्ही टाकू शकता. तो जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला तुमच्या गुगलवरून तो लोगो उपलब्ध होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा जो लोगो आहे तो लोगो याच्यामध्ये डाउनलोड करून तो तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. त्याच्यानंतर पार्टी कॉन्टॅक्ट पर्सन, जो तुमचा लोकल त्या पार्टीच्या रिलेटेड जे तुमच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा नगरपंचायत क्षेत्रामध्ये कुणी असेल, त्यांचं नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे.
ठीक आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला याच्यात टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ठीक आहे. असं त्यांचा ईमेल आयडी टाकायचा आणि त्यांचा लोकल पत्ता जो आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे पार्टी मास्टर तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे आणि ते तुम्हाला नंतर सेव्ह करायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये पार्टी मास्टर ऍड करायचा आहे. पार्टी मास्टर ऍड केल्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे तो आहे मेंबर मास्टर. आता ह्या मेंबर मास्टर मध्ये आपल्या नगरपालिका किंवा नगरपंचायती क्षेत्रामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहेत त्या सदस्यांचे डिटेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. मी ऑलरेडी काही टाकले तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने मी 2 याच्या ऑलरेडी टाकलेले आहे. आता मी अजून एक तिसरा एक तुम्हाला सदस्याची ऍड करून दाखवतोय जेणेकरून तुमच्या शंका पूर्णपणे याच्यात दूर होतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा इथे वरती दिलंय मेंबर डिटेल बेस वन HRMS. ठीक आहे. येस नो. आता हे काय आहे, जर आपल्या याच्यामध्ये जे आपलं HRMS जे सॉफ्टवेअर आहे आपलं याचं त्या HRMS मध्ये जर तुम्ही यांचे डिटेल जर तुम्ही कॅप्चर केले असेल नगरसेवकची जर तुम्ही येस करा तर इथून त्या मॉड्यूल मधून तुमचे सर्व डिटेल याच्यामध्ये युजर आयडी जर तुम्ही इथे टाकला तर ते त्याचे जे डिटेल्स आहे ते डिटेल पूर्णपणे तुम्हाला इथे कॅप्चर होणार आहे. जर ते नसेल तर ते तुम्ही इकडून सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. आता मी इथे एक मेंबर टाकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर जेंडर इथे तुम्हाला तिथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे डेझिग्नेशन जे आहे ते तुम्हाला कॉन्सिलर म्हणून नगरसेवक असेल तर ते कॉन्सिलर म्हणून इथे तुम्हाला टाकायचं आहे. ते जर प्रेसिडेंट म्हणून असेल अध्यक्ष म्हणून निवडून आला असेल तर त्याचा अध्यक्ष म्हणून निवडायचं आहे. ठीक आहे. तर आपण इथे त्यांना कॉन्सिलर म्हणून निवडूया. ठीक आहे. म्हणजे नगरसेवक. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांचा ऑफिशियल फोन नंबर असेल तो लँडलाईन नंबर फॅक्स नंबर असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे. त्याच्यासाठी एक कॅलेंडर उपलब्ध होईल. त्याच्यानुसार तुम्ही त्याची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची कास्ट जी आहे ती कास्ट तुम्ही याच्यामध्ये करा. कास्ट केल्यानंतर त्याची जी सब कास्ट आहे ती सब कास्ट ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यामध्ये पॉपअप होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही करा. त्याच्यानंतर त्यांचा मेल आयडी जो आहे तो करा. ईमेल आयडी आपण त्याचा टाकलाय. त्याच्यानंतर त्यांचा ऍड्रेस टाका. त्याच्यानंतर त्यांचा रँक जो आहे तो रँक तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ काउन्सिलर मध्ये ते इलेक्टेड आहे निवडून आलेले आहेत की नॉमिनेटेड झालेले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी जर त्याचे जर SC ST मध्ये जर असेल तर ते तुम्हाला याच्यात करायचं आहे. कंपल्सरी नाही आहे या फील्ड. त्याच्यानंतर सब कॅटेगरी तुम्हाला याच्यामध्ये निवडायची आहे. जर असेल तर ते करायचं आहे नसेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा इलेक्शन वॉर्ड सर ये रैंक कैसे डालना क्या रैंक इन समझा रँक म्हणजे त्यांचे निवडून आलेले फक्त रँक 1 किंवा जे डिजिटल आहे ते टाकायचे तुम्हाला. म्हणजे सर्वांसाठी 2 आहे का सर ते कॉमन? नाही कॉमन 2 नाहीये. 1 2 काय जे असेल ते तुम्हाला टाकायचे. याच्यामध्ये त्याची कुठेही त्याची हे केलेली नाहीये. जागा अ आणि जागा ब जी होतं आपल्या निवडणुकीमध्ये. हा तेच सध्या टाकलं तरी चालणार तुम्ही रँक त्याच्यामध्ये. ओके ओके. हा रिझर्व्ह कॅटेगरी ओपन कॅटेगरी. हो. त्याच्यानंतर इथे इलेक्शन वॉर्ड आहे. इथे इलेक्शन वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे. हे इलेक्शन वॉर्ड देखील आता काही ठिकाणी काही नगरपालिका क्षेत्रामध्ये
वॉर्डच्या अंडर काही प्रभाग होते, प्रभागच्या अंडर झोन होते, अशा ठिकाणी असे पण होते. त्यामुळे तेही हायरार्की याच्यात कुठे मेंटेन केलेली नाहीये. त्यामुळे इलेक्शन वॉर्ड हे कंपल्सरी नाहीये की आपल्याला ते टाकलेच पाहिजे असं. ठीक आहे, माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून मी इथे वार्ड 1 वार्ड 2 मध्ये त्याचं इलेक्शन वॉर्ड टाकतोय. इथे विदाऊट वॉर्ड सुद्धा ती एंट्री ही सेव्ह होणार आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला वॉर्ड टाकायची असेल तर ते याच्यामध्ये ELE आणि ELW नावाचा लुकअप आहे, त्याच्या अंडर तुम्ही ते वॉर्ड टाकू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची जी पार्टी नेम आहे, इथे पार्टी नाम तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ज्या पार्टी नेम आपण आता मास्टरमध्ये टाकला त्याच्यामध्ये त्याचा पार्टी नेम जो आहे तो इथे आपल्याला इथे पॉपअप झालेला दिसतोय. जसं इंडियन नॅशनल काँग्रेस, शिवसेना, नॅशनल काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ठीक आहे, तर त्यांची जी पार्टी असेल ती पार्टी आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे. ठीक आहे, वार्ड टाकण्यासाठी कोणता लुकअप आहे बोलले? ELE किंवा ELW. हॅलो, काही ठिकाणी आता काल काही ठिकाणी अशी अडचण आली होती की आम्ही त्या ELW आणि EL मध्ये सुद्धा व्हॅल्यू टाकल्यानंतर त्या इकडे फेज झाल्या नव्हत्या. तर तो एक आहे, मी तो एक म्हणजे हे ट्रेनिंग झाल्यानंतर तो एक विषय घेणार आहे. त्याचं ते लुकअप जो आहे तो त्याच्यातून व्हॅल्यू का फेच होत नाहीये. पण तरी एकदा तुम्ही तुमच्या लेवलला एकदा तिथे टाकून बघा ELE आणि ELW मध्ये. ठीक आहे, सर अपक्ष असेल तर उमेदवार त्याचं पार्टी नेम काय टाकायचं? काय काय उमेदवार तिथे तुम्हाला अपक्ष निवडून आलेला असेल तर हा 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 त्याला पार्टी नसेल तर त्याचं त्याचं पार्टी नसेल तर ते आपल्याला अपक्ष म्हणूनच एक क्रिएट करून घ्यावं लागेल. ओके ओके ठीक आहे सर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पार्टी मास्टर पूर्णपणे ऍड करायचं आहे. सॉरी, पार्टी मेंबर मास्टर, आणि त्या मेंबर मास्टर ऍड केल्यानंतर आपल्याला ती एंट्री सेव्ह करायची आहे. ठीक आहे, ही मेंबर जी आपण एंट्री केली आहे मेंबर एंट्रीची, ती मेंबर एंट्री आता सेव्ह झालेली आहे. त्यानंतर तिसरा मास्टर जो आहे तो आहे कमिटी मास्टर. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला म्युन्सिपल सेक्रेटरी, मास्टर आणि मास्टर मध्ये तिसरा जो पार्ट आहे तो आहे कमिटी मास्टर. त्या कमिटी मास्टर आपल्याला ऍड करायचे आहे. ठीक आहे, आता या कमिटी मास्टर मध्ये देखील मी काही कमिटी टाकून ठेवल्या त्या दाखवतो तुम्हाला. या कन्स्ट्रक्शन कमिटी, स्टँडिंग कमिटी मी टाकून ठेवली. आता परत एक नवीन कमिटी तुम्हाला मी ऍड करून दाखवतो. इथे एक ऍड करूया. एज्युकेशनल कमिटी आपण करूया. ठीक आहे, इथे कमिटी घेऊया. त्यानंतर ज्या कमिटी सब टाईप आहे त्या कमिटीच्या जे सब टाईप आहे, सब टाईप ऑलरेडी आम्ही तुम्हाला इथे एक स्टँडर्ड ज्या फॉर्मॅटमध्ये कमिटीज आहेत त्या कमिटी तुम्हाला ऍड करून दिल्या आहे. काही नगरपालिकांच्या किंवा नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये याच्या व्यतिरिक्त काही कमिट्या किंवा सब कमिट्या आहेत. तर त्या जर याच्या व्यतिरिक्त नसेल तर त्याची तुम्ही एक लिस्ट तिकीट लॉक करून द्यायचं आहे. त्या तुम्हाला हार्डकोर करून त्या कमिट्या किंवा त्याच्या सब कमिट्या तुम्हाला ऍड करून दिल्या जातील. ठीक आहे, एज्युकेशनल कमिटी घेतोय मी. तर विचारायचं, हा बोला बोला. मागच्या याच्यात नगराध्यक्ष पण याचं मेंबर ऍड करायचं का याच्यात? हो हो हो, मेंबर प्रेसिडेंट तिथे तिथे आहे ना, त्याचं एकताना प्रेसिडेंट म्हणून तिथं आहे. व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट दोन्ही पण पोस्ट आहे तिथे. चालेल, ओके, थँक्यू सर. ठीक आहे सर एक विचारायचं होतं. हा बोला. सर कमिटीमध्ये आपल्या इथे कमिटी आणि सब कमिटी असं काही वेगळं नाहीये, तर त्या संदर्भात मग काय करायचं? नाही, मग आता जसं आता याच्यामध्ये पण बघा, मी तसं घेताना एकच कमिटी घेतली. एज्युकेशनल कमिटी तर असणारच ना तुमच्याकडे. हो आहेत, मेन कमिटीज आहेत पण त्यामध्ये सब ठीक आहे ना, कमिटी मग नाही. त्या मेनच घ्यायच्या. मी इथे कमिटीज घेतला, त्याचं सब कमिटी घेतलीच नाही. मी इथे कमिटीज घेतलंय. हा तर इथे हा कमिटीज घ्यायचं आणि याच्यामध्ये एज्युकेशनल कमिटी घ्यायची. ह्या ज्या लिस्ट मध्ये दिसते ना तुम्हाला सब कमिटी, जसं आता हा, ही हा. स्टँडिंग कमिटी आहे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन हम्म. कमिटी, एज्युकेशनल, याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी वेगळ्या कमिटी आहेत. जसं आता काल आम्ही पालघरचं ट्रेनिंग होतं कोकण डिव्हिजनचं, तर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या अजून काही हे होत्या. तर त्यांचं म्हणणं होतं हा की ह्या कुठे ऍड करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की त्याची एक हा लिस्ट तुम्ही द्यायची आहे, त्या तुम्हाला हार्डकोर मध्ये ऍड करून दिल्या हा जातील. ठीक ओके आहे, ओके थँक्यू. कमिटी ऑल सबस्टेट मध्ये आहेत ना?
हो सर, या जेवढे आहेत, जे आता मी तुम्हाला दाखवल्या तेवढे आहेत. म्हणजे आपण ऍड न गरज आहे का ऍड करायची समजा ऑलरेडी असतात सबस्क्राईबमध्ये जर नसेल ऍड करायची असेल तर गरज नाहीये सर. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर काही अजून कमिटी असतील तर तुम्हाला त्या करायच्या. ओके ओके जसं काल फक्त मला कोकण डिव्हिजन मध्ये काही सापडल्या की त्याच्यामध्ये त्यांनी ज्या सांगितल्या ज्या कमिट्या होत्या त्या कमिट्या याच्यामध्ये मेन्शन केलेल्या नव्हत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला त्या याची स्टार्ट डेट घ्यायची आहे. आता इथे एक थोडंसं बग असंच आहे की मला तो आढळला की आता काही ठिकाणी इलेक्शन काही ठिकाणी आत्ता झाले आहे आणि त्याच्या कमिट्या ऑलरेडी स्थापन झाल्या, त्याच्या डेट्स ह्या मागच्या आहेत काहीतरी. परंतु इथे सध्या ती डेट जी आहे ती डेटची आपल्याला मागची डेट इथे सिलेक्ट करता येत नाहीये. तो एक बग आहे, तो मी ऑलरेडी लॉक केला आहे, तो रिझॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला त्याच्या कमिटी आहे त्याचे डेट टाकता येईल. पण तुम्ही सध्या आता जी करंट डेट तुम्ही ज्या दिवशी डेटा टाकणार त्या दिवशी करंट डेट टाका. तुम्हाला एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली, त्याच्यामुळे तुम्ही त्याची डेट मागे करू शकता. ठीक आहे. मी आता जी तारीख आहे ती आजची तारीख घेतो. त्याच्यानंतर एंड डेट घेऊया त्याची. त्याच्यानंतर नंबर ऑफ मीटिंग हेल्ड पर मंथ, प्रत्येक महिन्यामध्ये त्या जे कमिटी आहे त्याच्या किती मीटिंग घेतल्या जातात त्याचा आकडा तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो साहजिकच 1, 2 या स्वरूपात असणार आहे, तो टाकायचा आहे. आणि स्टेटस हे तुम्हाला ऍक्टिव्ह किंवा इनऍक्टिव्ह मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. मी ऍक्टिव्ह मध्ये स्टेटस टाकतोय आणि अशा पद्धतीने ती कमिटी आपल्याला इथे सेव्ह करायची. ठीक आहे. ठीक आहे. आता ही जी कमिटी आपण टाकली आहे बरोबर, या कमिटीमध्ये आपल्याला काही मेंबर ऍड करायचे. त्या मेंबर ऍड केल्यानंतर ज्यावेळेस आपण ती एंट्री सेव्ह केली, त्या सेव्ह केल्यानंतर बघा इथे ऍडचं बटन ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता या जी कमिटी आपण एज्युकेशनल कमिटी टाकली आहे, याला आपल्याला जे सदस्य आहे त्या कमिटीचे जे सदस्य आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला ऍड बटनावर क्लिक करायचं आहे आणि ऍड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कमिटीला इथे फक्त तुम्हाला इथे शॉर्ट फॉर्म टाकायचा आहे. आता उदाहरणार्थ मी टाकला तर विशाल समजा. ठीक आहे. तर ते ऑटोमॅटिक इथे फेच झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचे कमिटीचे जे मेंबर आहे ते कधीपासून आहे, तर आजच्या तारखेपासून आहे, ती 31 मार्च पर्यंत आहे, ती तारीख टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं स्टेटस टाकायचं आहे, ऍक्टिव्ह करायचंय आणि सेव्ह करायचंय. ठीक आहे. एक मेंबर ऍड झाला. अजून दुसरा एक मेंबर आपल्याला ऍड करायचा आहे या कमिटीमध्ये. ठीक आहे. ही कमिटीचे मेंबर आहेत त्यांना ऍड करायचंय, त्यांची पण मी तारीख तिथे टाकतोय. ठीक आहे. आणि इथे ऍक्टिव्ह केलं. अशा पद्धतीने ही कमिटी आपण टाकली. त्या कमिटीला जे सदस्य आहे त्या सदस्यांचं मॅपिंग देखील आपण याच्यामध्ये केलं आहे. पिरियड डबल का पिरियड आहे तिथं? पिरियड आणि स्टार्ट डेट एंड डेट दोनदा आपल्याला वेळ टाकावा लागते. दोन्ही टाकावं लागतं सर, ते दोन्ही टाकायला लागतं. पर्पज कसा आहे त्याचा, म्हणजे पिरियडचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे ते कसं असतं की एखादी कमिटीचा जो मेंबर आहे तो मेंबर कुठून कुठपर्यंत त्याची हे आहे ती टाकायची तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याची एक्सपायरी आणि मेंबरची एक्सपायरी वेगवेगळ्या कन्सेप्ट घ्यायचे का तिथं? सेमच आहे सर, ते काही त्याच्यामध्ये वेगळं नाहीये. त्यांनी वेगळा एक उगाच म्हणजे त्याचा काही कुठे इम्पॅक्ट नाहीये, परंतु त्यांनी दोनदा दिलं आहे ते. तर जी एक तारीख आहे ती सेमच दोन्ही ठिकाणी टाकायची आपल्याला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते कमिटी टाकल्यानंतर कमिटीचे जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स आपल्याला ऍड करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर हॅलो हा बोला सर, प्रत्येक कमिटी मेंबर असतात पण एक सभापती असतो समित्यांना. सभापती कसा तिथं नोंद करायची मेंबर याच्यामध्ये का त्याच्यामध्ये मग त्याची पण इथे जसे आता आपण एक काउन्सिलर केलंय ना तशी सभापती म्हणून एक करू शकतो ना सर. नाही ते कमिटीमध्ये आहे ना, कमिटीचा एक सभापती असतो प्रत्येकाने. तिथं मेंबरच आहे ना ऍड होतोय, फक्त सभापती म्हणून कशी नोंद होणार आहे? याची का? हा, इथे मेंबर ऍड झालेत ना काउन्सिलर म्हणून, तर काउन्सिलर पैकीच एक सभापती असतो समितीचा. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पाहिजे म्हणजे त्याचं वेगळं हे दिसलं पाहिजे पोस्ट असं. पोस्टचं नाव तर सभापती दिसलं पाहिजे ना. ओके ठीक आहे. मी लिहून घेतो सर. आता याच्यात तर नाहीये पण मग तुमचं ग्राह्य करून मी लिहून घेतो. सभापती ना. हा.
त्याच्यानंतर जो मास्टर आहे याच्यामध्ये तो मास्टर आहे प्रपोजल मास्टर, जे नगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिकेमध्ये महिनाभरामध्ये जे प्रस्ताव येतात एखाद्या मीटिंगसाठी, ते प्रस्ताव ऍड करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मास्टरमध्ये प्रपोजल मास्टर दिला आहे. तो प्रपोजल मास्टर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, तर आपण एखादा प्रपोजल याच्यामध्ये टाकूया. ठीक आहे, आता प्रपोजल ऍड करण्यासाठी इथे पहिल्यांदा इनिशिएटर नेम आहे. इनिशिएटर नेम म्हणजे जो लॉग इन आपण जो याचा जो युजर आहे त्याचं नाव इथे आपल्याला इथे दिसतंय. आता ज्या डिपार्टमेंटचा प्रपोजल आहे त्या डिपार्टमेंटचं नाव आपल्याला याच्यामध्ये घ्यायचंय. तर मी आता समजा लायब्ररी डिपार्टमेंट घेतोय. त्याच्यानंतर प्रपोजल एंट्री डेट आहे, ती एंट्री डेट तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. त्याच्या नेचर ऑफ प्रपोजल जे आहे ते एक्सपेंडिचर आहे का जनरल आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट टाकायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मी सब्जेक्ट टाकलाय. त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते पण मी तेच टाकतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची कमिटी नेमके कोणत्या कमिटीच्या अंडर आहे, तर मी त्याची कन्स्ट्रक्शन कंपनी स्टँडिंग कमिटी त्या टाकल्या त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर कमिटी टाईप आपल्याला घ्यायचा आहे. कमिटी की सब टाईप आहे ती, आणि कमिटीचा सब टाईप इथं कन्स्ट्रक्शन कमिटी घेतली ऑलरेडी आपण तिथे घेतलंय. अशा पद्धतीने आपण त्या प्रपोजलचं सर एक विचारायचं होतं. हं. सर याच्यात जर हा भरपूर हे डेटा आहे तर एक्सेल अपलोडचा काय ऑप्शन दिला तर विषय नाही भरपूर नाही 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 सर, एक्सेलचा उपलब्ध नाही याच्यात. डेटा सर याच्यामध्ये तुम्हाला जास्त बरं. मीटिंग असतात जनरल बोर्डाच्या विशेष सभा, हे मग हे हँडल करणं हे होईल सर. सर दर महिन्याला तुमच्या जेवढ्या मीटिंग किती मीटिंग असतात सर जनरल बॉडीच्या? जनरल बॉडीच्या विशेष सभा जनरल विषय खूप असतात ना सर ते. पण विषय जास्त असतात. ते तेवढं टाईप करावं लागेल सर तुम्हाला. हे जर एक्सेलचं ऍक्च्युली एक्सेलचं मेन पोर्टिंग वगैरे काय दिलेलं असतं, जे मागचा जर खूप डेटा असेल 5 वर्षाचा 10 वर्षाचा डेटा, तो जर एकत्र आपल्याला टाकायचा त्यावेळेस आपल्याला ते एक्सेल पोर्टिंगचं दिलं जातं. आता हे जे मॉड्यूल आहे तुम्हाला हे आजच्या तारखेपासून याच्यापासून पुढे तुम्हाला वापरायचं आहे. त्यामुळे ते महिनाभरामध्ये तेवढ्या ज्या मीटिंग असतील तेवढ्या तुम्हाला याच्यामध्ये टाकावं लागणार सर. ठीक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा त्याचा जो प्रपोजल आहे तो प्रपोजल तुम्हाला ऍड करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला आता हा एक प्रपोजल टाकला, त्याच्यानंतर तुम्हाला अजून मल्टिपल प्रपोजल ऍड करायचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परत बघा ऍडचं बटन इथे खाली ऍक्टिव्ह झालंय, इथे तुम्ही ऍड करा. इथे परत सुद्धा तुम्ही दुसरा प्रपोजलची तारीख टाका, तो प्रपोजल इथे परत ऍड करा. ठीक आहे, अशा पद्धतीने परत ऍड झाला. मला अजून एखादा प्रपोजल टाकायचा आहे. ठीक आहे, तो देखील मी याच्यामध्ये ऍड करू शकतो. अशा पद्धतीने एका जे प्रपोजल आता आपण टाकलंय त्याच्या अंडर आपण हे वेगवेगळे आता इथे टॉपिक नंबर इथे सिलेक्ट झाले बघा, इथे प्रपोजल सिलेक्ट झाले. अशा पद्धतीने आपण ते प्रपोजल जे आहे ते प्रपोजल आपण ऍड करायचे आहे प्रपोजल मास्टरमध्ये. त्याच्यानंतर तुमचे जेवढे पण प्रपोजल आहेत एखाद्या मीटिंगसाठी ते पूर्ण तयार झाले, त्यामुळे प्रपोजल झाले की एवढे प्रपोजल आपल्याला एवढे प्रस्ताव आपल्याला या मीटिंगमध्ये चर्चा करायचे. ते प्रस्ताव तुम्ही एकदा ऍड केल्यानंतर ते प्रस्ताव तुम्हाला पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन ते प्रस्ताव जे आहे ते मंजूर करून घ्यायचे की अप्रूव्ह करून घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन मध्ये जायचंय. ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला प्रपोजल अप्रुव्हल नावाचं टॅब आहे, अप्रूव्ह प्रपोजल म्हणून त्याच्यात जायचं आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला जी लिस्ट आता आपण जे प्रपोजल आतापर्यंत टाकले जे ऑलरेडी अप्रूव्ह झाले ते अप्रूव्ह मध्ये दिसत आहेत. आणि आता आपल्याला जो प्रपोजल नंबर आपला इथे टाकलाय तो जर अप्रूव्ह करायचा आहे तो प्रपोजल आपल्याला याच्यामध्ये अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे अप्रूव्ह म्हणायचं आहे. ठीक आहे,
अशा पद्धतीने आता मेसेज वरती आलाय प्रपोजल अप्रुव्हल सक्सेसफुली. म्हणजे आपण जे आतापर्यंत जे प्रपोजल टाकले आहे मल्टिपल प्रपोजल, ते प्रपोजल आपल्या लेवलला आता अप्रूव्ह झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने जेवढे पण प्रपोजल महिन्याभरामध्ये आपल्याकडे कलेक्ट होणार आहे मीटिंगसाठी, तेवढे सर्व प्रपोजल एका वेळेस टाकून घ्यायचे आहे. ते तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पण टाकू शकता. ते टाकल्यानंतर ते प्रपोजल तुम्हाला अप्रूव्ह करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती आहे आपली या प्रपोजलच्या रिलेटेड मीटिंग ही शेड्यूल करायची आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये मीटिंग शेड्यूल म्हणून नावाचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शन मध्ये जायचं आहे. सर एक बोलू का सर? बोला सर. सर मनमाड मधून बोलतोय ऑडिटर. त्याच्यामध्ये प्रपोजल जे टाकलेलं आहे त्याचं फोटोकॉपी वगैरे काय लिंक करायची सुविधा आहे का? प्रपोजलची का? हा, फोटोकॉपी किंवा आपण ती PDF शेअर करतो ना, की नेमकं काय प्रपोजल आहे हे बघू शकतो. या उद्देशानं काय टाकायचं? आपण ज्यावेळेस याचं मीटिंगचा अजेंडा वगैरे करू ना, त्यावेळेस आपल्याला ते ऍड करता येईल सर. मी तुम्हाला दाखवतो. अच्छा, म्हणजे काय प्रपोजल आहे ते बघण्यासाठी विचारलं हो, होतं ते सर. मीटिंगचे जे पण रिलेटेड डॉक्युमेंट आहेत ना, मॅन्युअली जे तुम्ही मेंटेन करणार आहे, ते तुम्ही मीटिंग अजेंडाच्या वेळेस किंवा मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये जेव्हा टाकतो तिथे सुद्धा तुम्ही अपलोड करायची फॅसिलिटी दिलेली सर. जी सर, ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आता आपला जो पुढचा भाग आहे शेड्यूल ऑफ मीटिंग आपल्याला शेड्यूल करायची आहे. त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मीटिंग शेड्यूल करायची. त्यासाठी आपल्याला या ऍड बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या मीटिंगला जे अटेंडी आहे ते कोण असणार आहे ते करायचं आहे. कमिटी वाईज घेणार आहेत की मेंबर वाईज घेणार आहे, आपण कमिटी वाईज घेऊया. त्यानंतर मीटिंगची डेट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, ती तारीख डेट इथे सिलेक्ट करायची आहे. कमिटी नेम जी आहे ती कोणती कमिटी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कमिटीचा जो टाईप आहे तो टाईप घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्याचा स्टार्ट टाइम, किती वाजता ती बैठक आपण आयोजित केली त्याचा टाइम घ्यायचा आहे, त्याचे मिनिट्स घ्यायचे आहे, किती वाजून किती वाजेपर्यंत. त्यानंतर सेम अशा पद्धतीने आपल्याला त्याचा मीटिंगचा जो टाइम आहे तो स्टार्ट टाइम आणि एंड टाइम आपल्याला याच्यात घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मीटिंगचं स्टेटस घ्यायचं आहे. आता इथे मीटिंगचं स्टेटस तुम्हाला याच्याशी काही नाहीये की फक्त हे दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथे कम्प्लीट म्हणून जरी घेतलं तर चालेल. त्याच्यानंतर ती मीटिंगचा व्हेन्यू कुठं आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, त्याचं नाव टाकायचं आहे. मीटिंग कम्प्लीट कसं घेता येईल आपल्याला स्टेटस मध्ये आता? काय सर? कम्प्लीट कसं घेता येईल आपण? नाही सर, त्याचा कुठेही हे नाहीये. ऍक्च्युअली इथे मीटिंग इथे ओपन स्टेटस पाहिजे त्याला, तर ते मीटिंगचं स्टेटस याचे सध्या येत नाहीये. ओपन म्हणून स्टेटस आहे त्याच्यात, ते ऍड करून घ्यायचं त्याच्यामध्ये. रिपोर्टवर वगैरे परिणाम होईल ना? रिपोर्ट नाहीये सर, रिपोर्टला कुठे येत नाहीये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या मीटिंग शेड्यूल मध्ये तुम्हाला जी मीटिंग आहे त्या मीटिंगच्या कोणती कमिटी आहे, त्याच्यानंतर त्याचा जो टायमिंग आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि मीटिंग कोणत्या ठिकाणी आहे ते करायचे आणि याच्यामध्ये सेव्ह करायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचा हे बघा इथे एक मीटिंगचा जो शेड्यूल केली त्या मीटिंगचा एक आयडी इथे क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मीटिंगचा जो आयडी तयार झालाय. या मीटिंग शेड्यूल झाल्यानंतर मीटिंग डिसाईड झाल्यानंतर या मीटिंग मध्ये विचारले जाणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत नगरसेवकांकडून, ते नगरसेवकांकडून येणारे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये कलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये ते करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन मास्टर ऍड क्वेश्चन नावाचा एक टॅब दिला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या जी मीटिंग आपण जी शेड्यूल केली आहे त्या शेड्यूल मध्ये येणाऱ्या प्रश्नांची एक रूपरेषा तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मीटिंगच्या क्वेश्चन ऍड मध्ये जायचं आहे आणि इथे ऍड क्वेश्चन नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता जी मीटिंग आहे आता सध्या आपली ही ती मीटिंग आपण आजची 10 तारखेची तिथं क्लिक करूया आणि त्याच्यामध्ये ऍड क्वेश्चन करूया. ठीक आहे. आता इथे आपला क्वेश्चन नंबर इथे झालेला आहे. त्याच्यानंतर आता इथे क्वेश्चनची डेट आणि आपण ती रेज असेंब्ली मीटिंग जी मीटिंगचा जो आयडी आपल्याला आला होता तो इथे ऑटोमॅटिक फिल झाला आहे. आता रेज बाय आता हे जे 3 नगरसेवक आहेत आपण जे 3 आतापर्यंत एंटर केले, तुमच्याकडे जेवढे नगरसेवक असतील इथे त्या नगरसेवकांचे इथे क्वेश्चन याच्यामध्ये रेज होतील. त्यांच्या क्वेश्चन नुसार तुम्ही ते क्वेश्चन याच्यामध्ये ऍड करू शकता. आता रिलेटेड टू डिपार्टमेंट कोणता आहे तर त्या डिपार्टमेंट तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा रेफरन्स नंबर, आता रेफरन्स नंबर जो आहे तुम्ही आता जे मग बोललात तर तुम्ही काही क्वेश्चन वगैरे जर तुम्हाला काही ऍड करायचे किंवा हे करायचे तर त्यासाठी तुम्ही रेफरन्स नंबर जर मॅन्युअली काही जर केला असेल तर तो रेफरन्स नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर इथे टाकायचा, तुम्हाला डिजिट नाही टाकायचे, नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रेफरन्स डेट टाकायची आहे त्याची. त्याच्यानंतर डेडलाईन डेटची नाहीये. क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन याच्यामध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे क्वेश्चन याच्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर त्याच्या रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे असेल तरी टाकायची आहे. त्याच्यानंतर स्टेटस आपल्याला याचे टाकायचे ओपन, आणि त्याच्या रिलेटेड जर त्यांनी काही लेखी स्वरूपात आपल्याला जे क्वेश्चन दिला असेल किंवा जे आपल्याला टाईप करणं एवढं शक्य नाही, तर आपण त्याचा एक रेफरन्स टाकला आणि त्याच्या रिलेटेड जर त्यांनी काही डॉक्युमेंटली आपल्याला दिलं असेल ते डॉक्युमेंट सुद्धा आपण इथं ब्राउज करून ते सेव्ह करू शकतोय, की जेणेकरून आपल्याला ते अटॅचमेंट याच्यामध्ये मिळू शकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये त्याला ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे तो क्वेश्चन ऍड झालेला आहे. आता याच्या रिलेटेड अजून तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन तुम्हाला ऍड करायचे असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला परत सुद्धा ऍड बटन तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलाय, परत ऍड करू शकतो. परत आपण दुसऱ्या एखाद्या जे क्वेश्चन असेल तो प्रश्न याच्यामध्ये करू शकतो. तो क्वेश्चन परत ज्या डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड असेल तो डिपार्टमेंटच्या रिलेटेड आपण घेऊ शकतो. त्याची रेफरन्स डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन त्याचा आपण परत त्याचा टाकू शकतो. ठीक आहे. त्याच्या रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन त्यांची असेल तर ती इन्फॉर्मेशन आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर सेम त्याच्यामध्ये ओपन, आणि सेम त्याच्यात अटॅचमेंट काही जर त्यांनी दिली असेल लेखी स्वरूपात तर ती अटॅचमेंट देखील आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो, आणि अशा पद्धतीने आपण ती एंट्री सेव्ह करू शकतो. अशा पद्धतीने जे क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत मल्टिपल क्वेश्चन, ते क्वेश्चन आपण याच्यामध्ये मास्टरमध्ये टाकू शकतो. ठीक आहे. आता ते आपण जे 2 क्वेश्चन याच्यामध्ये ऍड केले, हे 2 क्वेश्चन अजूनही तुम्हाला अजून मल्टिपल क्वेश्चन जर त्याच्यामध्ये ऍड करायचे असेल तर ते क्वेश्चन तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत अडचण आहे. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण प्रपोजल जे आहे ते प्रपोजल ऍड केले, प्रपोजल त्याने अप्रूव्ह केलं. प्रपोजल अप्रूव्ह केल्यानंतर आपण मीटिंग शेड्यूल केली, आणि मीटिंग शेड्यूल केल्यानंतर आपण एक ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण मीटिंग शेड्यूल केली. मीटिंग शेड्यूल केल्यानंतर जे मीटिंगसाठी जे क्वेश्चन येणार आहे ते क्वेश्चन आपण मल्टिपल क्वेश्चन हे ऍड केले. त्यानंतर आपण जो या मीटिंगसाठी जो मेन अजेंडा आहे तो अजेंडा आपण याच्यामध्ये बनवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये अजेंडा नावाचा ऑप्शन आहे, त्या अजेंडाच्या ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आहे. आणि आपल्याला तो अजेंडा आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. इथे ऍड बटन आहे, याच्यावर ऍड वर क्लिक करा. ठीक आहे. याच्यामध्ये आता आपल्याला तो मीटिंगचा नंबर इथे विचारतोय आपल्याला. इथे तुम्ही तो मीटिंगचा नंबर जो आहे तो नंबर तर इथे टाकला. ठीक आहे. आतापर्यंत आपण 3 केला आहे, तर त्याची ते आयडी इथे दिसत आहे. इथे 3 नंबर आपण टाकला. त्याच्यानंतर त्याची तारीख आली, त्याची ऑटोमॅटिक जे डेटा आपण शेड्यूल मध्ये टाकला तो कॅप्चर झालाय. त्याच्यानंतर कन्फर्मेशन ऑफ लास्ट मीटिंग, या मीटिंगच्या रिलेटेड जर काही लास्ट कन्फर्मेशन असेल तर ते लास्ट कन्फर्मेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. आता मी जर इथे दुसरं टाकायला गेलो काही तर तो टाकून देणार नाही मला इथे, कारण तो इथे तुम्हाला मीटिंग नंबर इज नॉट फाउंड, कारण मागची काही मीटिंग आपली याच्या रिलेटेड काही झालेली नाहीये, त्याच्यामुळे तो नंबर इथे टाकून देत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन ऑफ काउन्सिलर आहे का त्याच्यामध्ये, तर तुम्हाला येस नो करायचं आहे. त्याच्यानंतर कमिटी आहे, कन्स्ट्रक्शन क्लास जे आपण मीटिंग शेड्यूल मध्ये आलंय ऑटोमॅटिक इथे. त्याच्यानंतर इलेक्शन अँड अपॉइंटमेंट इफ एनी, जर याच्यामध्ये काही तुमची त्या या मीटिंग मध्ये जी मीटिंग आपण शेड्यूल केली
याच्यामध्ये जर काही इलेक्शन होणार असेल किंवा काय असेल त्याच्या रिलेटेड काही डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कम्युनिकेशन फ्रॉम काय गव्हर्नमेंट मधून काही GR वगैरे जर आला असेल त्या याच्यासाठी अजेंडासाठी तो GR तुम्हाला याच्यामध्ये अटॅच करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचे अटॅच करू शकता आणि जी मीटिंग आहे ती मीटिंगचा अजेंडा तुम्ही इथे सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने जो मीटिंगचा जो अजेंडा आहे तो अजेंडा तुम्हाला याच्यामध्ये सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. आता हे एकदा सेव्ह झाल्यानंतर या मीटिंगच्या अजेंडामध्ये जे विषय आपल्याला प्रपोजल जे विषय आपण प्रस्ताव जे टाकले आहे ते प्रस्ताव आपल्याला ऍड करावा. त्यासाठी आपल्याला खाली एकदा सेव्ह केल्यानंतर इथे खाली पुरा विंडो आपल्याला तयार झाली म्हणजे दिसायला लागली. त्याच्यावर तुम्ही ऍडवर क्लिक करा आणि जे पण प्रस्ताव आता आपल्याकडे आले ते प्रस्ताव नंबर तुम्ही इथे फक्त टाका. ते प्रस्ताव तुम्हाला इथे दिसायला लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता हे प्रस्ताव त्याच्यानंतर त्याचा सिक्वेन्स ऑफ किती नंबरला तो प्रस्ताव घ्यायचा आहे बोलला चर्चेला त्याचा सिक्वेन्स तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि इथे करून तुम्हाला जे क्वेश्चन त्या प्रस्तावाच्या रिलेटेड आपण जे वेगवेगळे क्वेश्चन टाकले होते ठीक आहे ते प्रपोजल आपण याच्यामध्ये टाकायचे आहे. ठीक आहे. मी सेव्ह केला. पण सुद्धा मला परत अजून दुसरा हे करायचा आहे. मी दुसरा प्रस्ताव त्याच्यामध्ये ऍड केला. याच्यात प्रपोजल नंबर टाकला. त्या प्रपोजलच्या अंडर जे आपण वेगवेगळे प्रस्ताव अजून टाकले होते ते प्रस्ताव आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही जे मल्टिपल क्वेश्चन याच्यामध्ये रेज केले होते ते क्वेश्चन याच्यामध्ये प्रपोजल जे आहे ते प्रपोजल आपण याच्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने जे प्रस्ताव आपण टाकले त्या अजेंडाच्या अंडर ते आपण प्रस्ताव याच्यामध्ये ऍड केले. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तो जो प्रस्ताव आहे तो आपल्याला याच्यामध्ये सेव्ह करायचा आहे पुन्हा एकदा. ठीक आहे. सुरुवातीला आपण एकदा अजेंडा केल्यानंतर ऍड केलं सेव्ह केल्यानंतर आपल्याला त्याचे जे प्रस्ताव ऍड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जेवढे पण प्रस्ताव आहेत त्या मीटिंग मध्ये चर्चेसाठी ते आपण ऍड केले आणि पुन्हा एकदा सेव्ह बटनावर क्लिक केलं. ठीक आहे. आता हा जो अजेंडा आहे हा अजेंडा आता आपल्याला काय करायचा आहे प्रिंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याचा प्रिंट करण्याआधी तो जो अजेंडा आहे तो आपल्याला अप्रूव्ह देखील करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला परत म्युन्सिपल सेक्रेटरीच्या याच्यामध्ये जायचं आहे. रिपोर्ट्स मध्ये जायचं आहे. रिपोर्ट्स मध्ये प्रिंट अजेंडा नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा इथे आता अप्रूव्हल पेंडिंग इथे दिसतंय. इथे त्याचा स्टेटस दिसतंय आपल्याला मीटिंग नंबर मीटिंग टाईप कमिटी नेम मीटिंगची डेट आणि स्टेटस. आता जे आपलं अप्रूव्हल आणि पेंडिंगला दिसतंय त्याच्यावर आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर इथे वरती दोन बटन दिसत आहे व्ह्यू आणि अप्रूव्ह. याच्यावर अप्रूव्ह करा. अप्रूव्ह केल्यानंतर अजेंडा आपला अप्रूव्ह झालाय सक्सेसफुली आणि त्याच वेळेस त्याचं जर तुम्ही त्याच्यावर अजून एकदा क्लिक केलं थोडं स्लो झालंय. ठीक आहे. आता हे बघा इथे नवीन व्ह्यू पब्लिश आणि प्रिंटचं हे ऑप्शन इथे झालंय. याच्यावर तुम्ही प्रिंटवर क्लिक करा आणि जो अजेंडा आहे तो अजेंडा अशा स्वरूपात आपल्याला प्रिंट स्वरूपात इथे याची प्रिंटिंग येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मीटिंगचा नंबर दिसतोय त्याचा स्टार्ट टाइम कमिटी कोणती आहे ते दिसत आहे तुमचं. त्याच्यानंतर त्याचा व्हेन्यू कुठं आहे ते दिलं आहे आणि जे प्रपोजल तुमच्या डिस्कशनला येणार आहे तिथे जे प्रपोजल आपण ऍड केले ते प्रपोजलचे डिस्क्रिप्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याचा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपण त्या मीटिंगचा इथे प्रिंट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अजेंडा एकदा जर प्रिंट झाला आणि त्याचे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन रिलेटेड जे आन्सर आपल्याला दिले त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला कॅप्चर करायचे. ते आन्सर करण्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला रिप्लाय क्वेश्चन हा टॅब दिला आहे. त्या रिप्लाय अप टू क्वेश्चन जायचं आहे. आणि ते जे आपण क्वेश्चन जे विचारले आहे ते क्वेश्चनचे इथे आपल्याला ते आधी सर्च करायचे आहे. ठीक आहे. आता हे क्वेश्चन जे आपल्याला आहे ज्यांचे आन्सर दिले ते येस मध्ये दिसत आहे जे नो दिले ते नो मध्ये दिसत आहेत. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या क्वेश्चनला आपल्याला रिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याचं हे पूर्ण ओपन झालंय. त्याचा क्वेश्चन नंबर त्याच्यानंतर त्याचा सेशन कोणता होता कोणी तो क्वेश्चन रेज केलाय तर त्याचा जो रिप्लाय आहे तो रिप्लाय आपल्याला आता द्यायचा आहे. ठीक आहे. त्यांनी प्रश्न विचारला इज प्रोसेस डन. ओके. रिव्ह्यू डेट काय आहे ती डेट टाकायची तुम्हाला.
त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड काही अटॅचमेंट असेल, आता टेंडरच्या रिलेटेड आहे तर टेंडर जर पब्लिश केलं असेल तर त्या टेंडर पब्लिशची जी नोटीस आहे ती नोटीस आपण याच्यामध्ये अटॅच करून त्यांना रेफरन्ससाठी देऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ब्राउज करून ती जी नोटीस आहे ती नोटीस सुद्धा आपण याच्यामध्ये त्यांना देऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या क्वेश्चनचा पण आन्सर होणार आहे. त्यानंतर दुसरा जो परत क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला आपण रिप्लाय क्वेश्चन देणार आहे. तिथे दे इज ग्रँट इज रिसिव्ड, तर त्याचं उत्तर पण आपण देणार आहे, कोणाला द्यायचं आहे ते. त्याच्यामध्ये आपण त्यांचा आन्सर देणार आहे. ते आपल्याला ते टाकायचे आहे आणि त्याचा रेफरन्स टाकायचा आहे. परत त्याचे जे डॉक्युमेंट आहे ग्रँटच्या रिलेटेड किंवा त्याचा ग्रँटच्या रिलेटेड रेज करताना जे काही गव्हर्नमेंटचा GR वगैरे आला असेल तर तो पण आपण रेफरन्स त्याच्यासाठी देऊ शकतो आणि सेव्ह करूया. अशा पद्धतीने त्याचा आन्सर दिलाय. त्याच्यानंतर हा जो अजून एक क्वेश्चन बाकी होता त्या क्वेश्चनला पण आपण रिप्लाय करायचा आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर त्याचा सुद्धा मी आन्सर येस करतोय. मी इथे तारीख टाकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने जेवढे पण क्वेश्चन त्या याच्याविषयी विचारलेले त्याचे आन्सर आपण त्यांना दिलेले. त्याच्यानंतर हे क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटचा या मॉड्यूलचा जो भाग आहे किंवा आपल्या ज्या याचा कामकाजाचा जो भाग आहे तो म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंग याच्यामध्ये आणि आलेले जे सदस्य त्या मीटिंगसाठी आपण जी मीटिंग शेड्यूल केलेली आहे त्या मीटिंगसाठी उपस्थित असलेल्या नगरसेवकांची अटेंडन्स घेण्यासाठी आपल्याला मिनिट्स ऑफ मीटिंग हा टॅब दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे ते जाण्यासाठी ट्रान्झॅक्शन मध्ये मिनिट्स ऑफ मीटिंगचा टॅब दिला आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता मिनिट्स ऑफ मीटिंग साठी आपल्याला जे खाली आपल्याला मीटिंग शेड्यूल मध्ये ज्या पण मीटिंग आपल्याला आता झालेल्या आहेत किंवा काय तर त्याचं आपल्याला इथे डिटेल दिसत आहे. त्या मीटिंग आपण कधी पण आपण आपल्या एडिट मोड मध्ये देखील आपण याच्यात बघू शकतो की आपण त्या ज्या मीटिंगचे जी डिटेल घेतली आहे त्या मीटिंगचे डिटेल्स आपल्याला सर्व याच्यामध्ये आपल्याला बघायला याच्यामध्ये उपलब्ध कर. याच्यामध्ये समजा अटेंडन्स पाहिजे असेल तर अटेंडन्स पण तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर त्याचे जे वर्डिंग आहे ते वर्डिंग आपण जे काही टाकलं होतं ते याच्यामध्ये असं एडिट करून आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. आता आपल्याला आपल्या नवीन जी मीटिंग जी आपण शेड्यूल केली आहे त्या मीटिंगचे आपल्याला मिनिट्स ऑफ टाकायचे ते आपण आता बघू. ठीक आहे, आता आपली ही जी 3 नंबरची जी मीटिंग आहे त्याच्यासाठी आपण टाकूया, इथे ऍड करूया. ठीक आहे, इथे ऍड केल्यानंतर इथे आपली मीटिंग आली 3 नंबरची. ओके, आता याच्यामध्ये अटेंडन्स आपल्याला घ्यायची. सुरुवातीला याची मार्क अटेंडन्स क्लिक करायचंय. हे आपली सर्व मीटिंग यायला पाहिजे होती. काहीतरी चुकतंय. इथे आपल्या इथे जे लिस्ट आहे ते इथे सर्व नगरसेवकांची लिस्ट आली पाहिजे. काय होतं हा ते एकच येण्याचं कारण काय आहे की कन्स्ट्रक्शन कमिटीमध्ये आपण एकच घेतलंय त्याच्यामुळे ते येतंय. इथे ऍड केल्यानंतर त्या जी मीटिंग आपण केली होती जी कमिटी स्थापन केली आहे त्या कमिटीमध्ये आपण एकच मेंबर घेतलाय. त्या मेंबरमुळे तिथे एकच अटेंडन्स येते. इथे 3 घेतला आणि त्या 3 मध्ये इथे आपण जेव्हा मार्क अटेंडन्स करतो तर तिथे एकच नाव येत आहे. आता एकच नाव काय येत आहे तर जी कमिटी आपण कन्स्ट्रक्शन कमिटी स्थापन केली त्या कन्स्ट्रक्शन कमिटीमध्ये एकच मेंबर आपण ऍड केला त्याच्यामुळे त्यांची अटेंडन्सचं नाव तिथे येत आहे. ज्या कमिटीमध्ये जेवढे मेंबर असतील त्या मेंबरचे पूर्ण नाव तुम्हाला येतात लिस्ट तिथे उपलब्ध होते. त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे की कोण या मीटिंगसाठी प्रेझेंट होतं का आणि तुम्हाला त्याच्यासाठी येस करायचं. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला त्याची मीटिंगचे वर्डिंग जे आहे ते वर्डिंग ऍड करायचे आहे
आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या वर्डिंगसाठी तुम्हाला इथे कोणी काय त्या मीटिंगसाठी काय चर्चा केली किंवा त्यांचे वर्डिंग वगैरे काय होते ती सर्व वर्डिंग तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने त्यांची वर्ड आपल्याला ऍड करायचे. त्यांनी जर काही लेखी स्वरूपात त्या मीटिंग मध्ये काही डॉक्युमेंट आपल्याला दिले ते डॉक्युमेंट पण आपण इथे अटॅच करू शकतो आणि अशा पद्धतीने ते तुम्हाला एकदा सेव्ह करायचंय. ठीक आहे, ते सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने ती जे प्रपोजल जी मीटिंग टाकली ते मग इथे ऍड झालंय आणि अशा पद्धतीने आपण त्याचे या मीटिंगसाठी असलेली लोकांची जी अटेंडन्स आहे ती अटेंडन्स देखील आपण याच्यामध्ये मार्क करू शकतो आणि त्याचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहे ते मिनिट्स ऑफ मीटिंग आपण याच्यामध्ये कॅप्चर करू शकतो. ठीक आहे, पुन्हा जर तुम्हाला ते एडिट मध्ये बघायचं असेल तर तुम्ही एडिट मध्ये सुद्धा देखील त्याची हे बघू शकता. ठीक आहे, पुन्हा वर्ड तुम्हाला ऍड करायचे ते त्याचे वर्ड देखील तुम्ही पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अजून ऍड करू शकतात. अजून जर तुम्ही त्यांचं जे दुसऱ्या एखाद्या मेंबरची काही जे डिटेल्स असेल त्यांच्या नावाने जर त्यांना अजून काही विचारायचं असेल तर ते पण त्याच्यामध्ये ते ऍड करू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहे तुम्ही ऍड किंवा रिमूव्ह करू शकतात आणि सेव्ह करू शकतात. सेव्ह केल्यानंतर तुम्ही इथे सेव्ह करायचं आहे आणि अशा पद्धतीने याचं ही जी मीटिंगचं मॅनेजमेंटचं जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलचं सर्व वर्क फ्लो जो आहे तो इथे संपलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक भाग फक्त सुरुवातीला अजून एक भाग याच्यामध्ये बाकी आहे. तो जो भाग आहे तो अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे ते वर्किंग होत नाही. पण मी त्याच्यासाठी तुम्हाला दाखवून देतो ते काय आहे. तर या मीटिंगसाठी जे उपस्थित नगरसेवक असतात आवाज येतो ना माझा? ठीक आहे, याच्यामध्ये जे उपस्थित जे नगरसेवक असतात त्यांच्यासाठी आपल्याला काही एक त्यांची हे द्यायला लागते. त्याला म्हणजे मीटिंग भत्ता म्हणून एक ऑप्शन असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला मास्टरमध्ये एक दिले आहे. तो अजून वर्किंग नाहीये पण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देतो. मास्टरमध्ये तुम्हाला कॉर्पोरेट अलाउन्स मास्टर म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, त्या कॉर्पोरेट अलाउन्स मास्टरमध्ये प्रत्येक कमिटी वाईज जे तुमचे काही मीटिंगचे जे रेट किंवा दर ठरलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्याचे रेट आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. उदाहरणार्थ स्टँडिंग कमिटीसाठी मी जर सर्च केलं तर त्याचा मी रेट हा 700 रुपये मी हा हे केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कमिटीचं टाईप घ्यायचं आहे आणि त्याची अमाऊंट टाकायची आहे आणि ती अमाऊंट कुठून ते कुठपर्यंत ग्राह्य आहे हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. जेणेकरून अमाऊंट जर मध्ये कमी जास्त झाली तर ती तुम्हाला चेंज करता यावी म्हणून इथे फॉर्म आणि टू डेट तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपण हा मास्टर टाकल्यानंतर आणि आपण त्या कमिटीच्या लोकांची अटेंडन्स घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला या ट्रान्झॅक्शन मध्ये इथे अलाउन्स बिल जनरेशन नावाचं ऑप्शन आहे. त्याच्यावर जर क्लिक केलं आणि आपण हे केलं तर त्याच्यामध्ये त्या नगरसेवकांना जो भत्ता किंवा जे हे दिलं जातं मानधन ते मानधन याच्यामध्ये कॅल्क्युलेट होत आहे त्या याच्याप्रमाणे. बस एवढा त्याच्यामध्ये एक भाग थोडासा म्हणजे अंडर डेव्हलपमेंट आहे. तो ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो अजून दाखवला जाईल. सर ते आपण आता वर्डिंग पाहिलं त्याला काही लिमिट वगैरे आहे का वर्डचं? त्याला लिमिट नाही सर, याचं लिमिट काही नाहीये. पण जर तुम्हाला एकाच नगरसेवकाच्या मल्टिपल म्हणजे जर तिथे जागा मिळाली नाही तर तुमचं खाली पुन्हा त्या नगरसेवकाचं नाव करून मल्टिपल रो तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. किंवा तुमचे जर लेखी स्वरूपात जर त्या मीटिंगच्या वेळेस जर जे मिनिट्स ऑफ मीटिंग तुमचे रिटर्न मध्ये लिहिले जातात तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अटॅच करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता याचा जो फ्लो आहे तो फ्लो मी पुन्हा एकदा सांगतो. त्या फ्लोनेच तुम्ही याचे हे करा जेणेकरून तुम्हाला मीटिंग मॅनेजमेंट मध्ये जो डेटा तुम्हाला करायचा आहे तो भरता येईल आणि लगेच हे मॉड्यूल तुमचं लाईव्ह स्टेजमध्ये होऊन जाईल. त्याच्यात सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पार्टी मास्टर भरायचा आहे. पार्टीमध्ये ज्या पार्टी आहे त्या पार्टीचे नाव टाकायचे. त्याच्यानंतर तुमचे निवडून आलेले सदस्य मेंबर मास्टर मध्ये टाकायचे आहे. मेंबर मास्टर मध्ये तुमचे निवडून आलेले सदस्य आणि जे स्वीकृत नगरसेवक आहे त्याची पण डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहे.
त्याच्यानंतर तुमच्या त्याच्यानंतर नगरपालिका नगर क्षेत्रामध्ये ज्या कमिटी आहे त्या कमिटीचा मास्टर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्या मास्टरमध्ये टाकल्यानंतरच तुमचे जे नगरसेवक त्या कमिटीचे मेंबर्स आहेत ते मेंबर्स तुम्हाला ऍड करून घ्यायचे. ही तिसरी स्टेप आहे. चौथा स्टेप तुमचं प्रपोजल मास्टर टाकायचं आहे. जे तुमचे महिन्याभराचे जे प्रपोजल येणार आहेत ते प्रपोजल तुम्हाला एक 1 बाय 1 ते प्रपोजल सर्व ऍड करून घ्यायचे. अशा 4 स्टेप तुम्हाला करायचे आहे मीटिंग सुरू होण्याआधी. त्याच्यानंतर तुमच्या मीटिंगची जर हे झालं तर ते तुम्हाला मीटिंग शेड्यूल करायची आहे 5-6 नंबरला. त्याच्यानंतर तुम्हाला त्या मीटिंगच्या रिलेटेड जे येणार आहे ते क्वेश्चन एकदा ऍड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा अजेंडा बनवायचा आहे. तो अजेंडा प्रिंट करून घ्यायचा आहे. त्या अजेंडा प्रिंट होण्याआधी त्या अजेंडामध्ये तुमचे जे मल्टिपल प्रपोजल आले ते ऍड करून घ्यायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तो अजेंडा अप्रूव्ह करायचा आहे. अजेंडा अप्रूव्ह झाल्यानंतर तो प्रिंट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे जे क्वेश्चन आले होते त्या मीटिंगच्या रिलेटेड त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला त्या मीटिंगचे जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहे ते कॅप्चर करायचे. त्या मिनिट्स ऑफ मीटिंग कॅप्चर करताना तुम्हाला मीटिंगला उपस्थित असलेल्या नगरसेवकांची अटेंडन्स मार्क करायची आणि त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जी चर्चा केली आहे ती चर्चा त्या वर्डिंग मध्ये तुम्हाला कॅप्चर करायचे. असं एकदम छोटंसं असं मॉड्यूल आहे. या मॉड्यूलला कॉन्फिगरेशन करण्यासाठी कोणतेही सेटिंग तुम्हाला करायचे नाहीये. त्यामुळे तुम्ही लागलीच हे मॉड्यूल लाईव्ह करू शकता. ठीक आहे. जर काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. सर एक क्वेरी होती. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर, ते जे ऍड क्वेश्चन आहे ना तर ते ऍड क्वेश्चन आपण आता जनरली आपण आता आपल्या प्रोसेसनुसार असं दिसतंय की क्वेश्चन्स आधीच येतील आणि ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणं अपेक्षित आहे. पण जनरली क्वेश्चन्स हे आपले मीटिंग जेव्हा शेड्यूल होते आणि ऍक्च्युअल मीटिंग जेव्हा होते तेव्हा पण क्वेश्चन्स येतात. म्हणजे तेव्हा जास्त क्वेश्चन्स येतात. त्यावेळी जे क्वेश्चन येतात ना मॅडम ते तुम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये टाका. तुम्ही ते मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये तुम्ही टाकू शकतात की असा असा क्वेश्चन आला आणि त्याला कोणी म्हणजे काउंटर जे उत्तर तुम्ही त्याच्यामध्ये दिलं ते तुम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये टाका. आता याच्यामध्ये अपेक्षित काय आहे, जसं आता विधानसभा किंवा इकडे पण ज्यावेळेस होतात तर पहिले प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांचं डेटा आपल्याकडून कलेक्शन केला जातो वेगवेगळ्या विभागाकडून आणि मग तो पटलावर ठेवून त्याची चर्चा घडवली जाते. ओके. तर असं पण असतं की पहिल्यांदा मीटिंग शेड्यूल मीटिंग तुमचं आधी होण्याआधी तुम्हाला त्या याचे क्वेश्चन आले पाहिजे आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागतं असं. ओके, ठीक आहे सर हा बोला मॅडम. रेकॉर्डिंग काय? रेकॉर्डिंग केव्हा दिली जाईल? रेकॉर्डिंग तुम्हाला मॅडम मीटिंग झाल्यानंतर लगेच तुमच्या ईमेलवर येतात. सीओ सरांच्या ईमेल आयडी वरती पाठवले जातात. मागे पण जेव्हा 20 लोकांची कमिटी झाली आहे त्या सर्वांना त्यांच्या डीओ ऑफिसला आणि सीओच्या मेल आयडी वर याचे रेकॉर्डिंग पाठवले गेले. आता हे नवीन जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर काही वेळा जरी एका नगरसेवकाने जरी क्वेश्चन केला असेल तरी मीटिंग एखाद्या नगरसेवकाने जरी क्वेश्चन मांडला असेल डिपार्टमेंट बद्दल तरी पण उत्तर देताना मीटिंग मध्ये 3-4 नगरसेवक क्वेश्चन करतात डिपार्टमेंटला, वेगवेगळे नगरसेवक. तर त्यावेळी कसं टॅकल करावं? त्यावेळी तुम्ही ते मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये सर्व टाकू शकता ना सर? नाही म्हणजे ते निवडताना एकच नगरसेवक निवडतात. नाही मग तो क्वेश्चन एका नगरसेवकाने केलेला क्वेश्चन तुम्ही अजून दुसऱ्यांदा पण तो ज्या नगरसेवकाचं नाव सिलेक्ट करू शकता सर. तुम्ही एका वेळेस ज्यावेळेस क्वेश्चन टाकता तेव्हा मल्टिपल तुम्हाला सिलेक्शन दिलं तुमच्या नगरसेवकाच्या नावाचं. कारण एकच निवडलेलं तुम्ही. आम्ही ते मला कसं झालं, मी जे कमिटी नेमली आपण जी कन्स्ट्रक्शन कंपनी कमिटी जी केली होती ना त्याच्यामध्ये मी एकच सदस्य घेतला होता त्यामुळे त्याचं एकच नाव येत होतं. हॅलो. सर ते रोल कसा द्यायचा ते पण एकदा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. बोला काय सर? सर ते युजर रोल म्हणलं कर्मचाऱ्याला कसा द्यायचा ते एकदा सांगितलं असतं. ओके. याच्यामध्ये कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचंय सर आपल्याला. ठीक आहे. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये युजर रोल नावाचा ऑप्शन आहे. दिसतंय? स्क्रीन दिसते का माझी? हो सर, हो दिसते. हे बघा इथे तुम्हाला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. आता हे कॉमन कॉन्फिगरेशन जे बिल आहे ज्या ऍडमिनचं लॉगिन असेल त्यांच्याकडे असणार आहे त्याच्यात जायचं आहे. त्याच्यामध्ये याच्यात युजर रोल मध्ये जायचं आहे. युजर रोल मध्ये रोल मेनू मॅपिंग नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे.
या युजर रोल मेनू मॅपिंग जे आहे त्याच्यात तुम्हाला त्याचा जो रोल आहे कोणता, आता देखील माझा बघा ऍडमिन आहे, तर मी ऍडमिनला इथे सिलेक्ट करतोय आणि ते सर्च करतोय. ठीक आहे, तर मला मी ऍडमिनला एवढे माझ्या याच्यामध्ये मी ऍड केलेले. आता मला जर नवीन एखादा राईट द्यायचा तर मी काय करेल, इथे ऍडमिनवर ऍडवर क्लिक करेल, आणि तुमचा जो रोल आहे तिथे त्या ज्या माणसाला तुम्हाला द्यायचा आहे त्याचं इथे तुम्हाला त्याचं डेजिग्नेशन तुम्हाला इथे चॉईस करायचं आहे. उदाहरणार्थ एखादा क्लर्क आहे, समजा क्लर्क आहे. ठीक आहे, त्या क्लर्कला मला डेजिग्नेशन द्यायचं, मग मी इथे डेजिग्नेशन केली, इथे मॉडेल निवडेल. इथे मॉडेल निवडताना मी ते मीटिंग मॅनेजमेंटचं जे मॉडेल आहे ते निवडेल. इथे ऑलरेडी त्याला दिले आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव मॉडेल येत नाही. इथे जे पण मॉडेल इथे समजा आता आपल्याला त्याला द्यायचं आहे क्लर्कला, तर तिथे त्या मॉडेलचं नाव तुम्हाला याच्यामध्ये चॉईस करायचं आहे. काय करते मीटिंग म्हणजे हे बघा, इथे प्रिन्सिपल सेक्रेटरी नाव दिलं त्याला. कुणाचं आहे? कुणाचं आहे? आता कुठे? हे आलं म्युन्सिपल सेक्रेटरी, याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि त्या म्युन्सिपल सेक्रेटरी क्लिक केल्यानंतर त्याचे बघा इथे सर्व तुम्हाला ज्याचे राईट्स त्यांना द्यायचे आहे ते राईट तुम्ही इथे इथून शेवटी शिक्के माराचे रजिस्टरवर नाव लिहायचं. हॅलो हॅलो सर, एक क्वेरी होती. हा विचारा, निलेश सर आहे. कमिटीचे नाव कसे ऍड करायचे? हॅलो हॅलो निलेश सर. हॅलो घ्या ना. हॅलो 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 निलेश सर. हा बोला सर. हा कमिटीचे नाव कसं ऍड करायचं? कसं ग्रुपमध्ये कमिटीचे नाव म्हणजे तुमचे ह्या आमच्या ज्या कमिटी आहे त्याच्या व्यतिरिक्त कमिटी पाहिजे का तुम्हाला? हो हो, ते तुम्हाला तिकीट लॉक करून त्या कमिटी ऍड करून दिल्या जातील सर. काय म्हटले सर? तिकीट लॉक करावं लागेल, त्या कमिट्यांची तुमची एक लिस्ट उपलब्ध करून द्या. ती लिस्ट आम्ही तुम्हाला हार्डकोर करून टाईप करून देऊ. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही लुकअप्स मध्ये वगैरे आपल्या इकडे फ्रंट एंडला दिलेलं नाहीये त्याचं ऍड करण्याला कमिटी, त्या तुम्हाला बॅक एंडनी ऍड करून दिल्या जातात. नाही सर. नाही बोलिए ना. हॅलो. हा बोला. हा सर, आपण पार्टी मास्टर मध्ये जर सपोज नगरपालिका सदस्यांनी गट किंवा आघाडी स्थापन केली असेल तर पार्टी मास्टर मध्ये सगळे फील्ड्स कसे भरता येतील? गटचा याच्यामध्ये काहीच विषय नाही मॅडम. गटाचा याच्यामध्ये काहीच विषय नाहीये. त्याच्यात फक्त आपल्याला कमिटी पर्यंतच ठेवलंय, गट वगैरे याच्यात काही नाही. पण मग त्यांचं मेन पार्टी करताना कोणती माहिती भरायची? नाही, त्यांचं आपण काउन्सिलर म्हणूनच करायचं ना, नगरसेवक म्हणून त्यांचं पद क्रिएट करायचं आणि ते त्याचे मेंबर मध्ये त्याचे काउन्सिलर म्हणून त्याचे डिटेल टाकायचे मॅडम आपण. फॉर्म रख के क्या करना है हमको? ये नहीं हमने आपको अभी तक के। अरे हाँ, तो फॉर्म लेना ही चाहिए ना. हम क्या वो ऐसे रखेंगे क्या निधि? हमको देना ही पड़ता है. अजून काही नाही का सर? ही रेकॉर्डिंग अवेलेबल होईल का? हो, रेकॉर्डिंग अवेलेबल होणार आहे तुम्हाला. निखिल सर. हा निखिल. हॅलो. बोला. सर, आमच्याकडे संगणक अभियंता उपलब्ध नाहीये. चार्ज विद्युत अभियंत्यांना देण्यात आलेला आहे, तरी आम्हाला काही समजत नाही. पण कमिटी फॉर्म करणं वगैरे त्याचं उत्तर मी कसं मी नाही देऊ शकणार सर. प्रशासकीय बाब आहे तुमच्या. हॅलो. करून द्यायचं का म्हणजे?
सर नेक्स्ट Hello? क्वेश्चन प्लीज. सर्वसाधारण सभा शेड्यूल कशी करायची सर? त्याच्यामध्ये आता कमिटी तुम्ही दाखवली तर फक्त एकच कमिटी घेऊन दाखवली, पण सर्वसाधारण सभेला सर्व कमिटी असतात, सगळेच मेंबर असतात त्याच्यामध्ये. तर एक शेड्यूल करून दाखवा ना सर्वसाधारण सभा. मी समजलो नाही. सर्वसाधारण सभा म्हणजे कमिटीचे मेंबर नसतात असं? जनरल मीटिंग सगळेच जनरल बॉडी मीटिंग सगळे मेंबर असतात. हो, सगळे मेंबर आणि सगळ्या मी तो येतो सर तुमच्या पॉइंटला परत एकदा. मी एकदा चेक करून तुम्हाला सांगतो कसं करता येईल. सध्या ऑप्शन नाही का सर अवेलेबल त्याचा? नाही, मग एकदा चेक करतो आणि तुम्हाला सांगतो सर. मी एखाद्या ट्रेन याच्यात आहे ना, एकदा चेक करतो आणि सांगतो. थोडा वेळ द्या मला, करून सांगतो. ठीक. सर दुसरा एक प्रश्न आहे. आपण जेव्हा त्यांच्या क्वेरीचा आन्सर करतो मेंबरचे काउन्सिलर, तर ते आन्सर काउन्सिलरला कसं विजिबल होणार? नाही, ते काउन्सिलरला विजिबल करायचं आपण काउन्सिलरला कोणत्याही याच्यामध्ये देणार नाही, म्हणजे सिस्टमचे राईट्स नाही देणार ना आपण त्यांना. त्यामुळे ते काउन्सिलरला त्याचे तुम्ही एक तर तुमचे जे मॅन्युअल जे आहे लेखी याच्याने, ती प्रोसेस तुम्हाला तशीच ठेवायची आहे. याच्या फक्त आपल्याला याचा जो उपयोग आहे तो आपलं जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग डिजिटाईज करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. बाकी मॅन्युअली तुम्हाला जर त्यांचं जर उत्तर तुम्हाला द्यायचं असेल नगरसेवकांना, तर ते तुम्ही मॅन्युअली देऊ शकता त्यांना. कारण आपण जे सिस्टमचे जे राईट्स आहे ते सिस्टमचे राईट्स कोणते आपण नगरसेवकांना देणार नाहीये सर. ठीक आहे सर. आणि समजा आपण आता हे सगळे मीटिंग वगैरे अजेंडा वगैरे किंवा मिनिट्स आपण हे करतोय, ते सिस्टीमला अपडेट करतोय, तर असं पॉसिबल आहे का की हे सगळं आपलं जे वेब पोर्टल आहे त्याच्यावरती ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होईल? नाही, तसं आता तरी सध्या काही उपलब्ध नाही सर. कारण की हेच सगळं सेम परत आपल्याला तिकडे पण अपलोड करावं लागतं. नाही, आता सध्या तरी त्याचं इंटिग्रेशन असं काही केलेलं नाहीये, काही इकडचं सर्व तिकडे फ्लॅश वगैरे होईल. परंतु भविष्यात रिक्वायरमेंट आली तर तसं काहीतरी विचार केला जाईल, पण आता सध्या तरी नाहीये सर त्याच्यात. नाही, रिक्वायरमेंटची गरज नाही सर. का तर आपल्याला जशा मीटिंग होतील तशा त्या अपलोड करायला सांगितलेलं आहे शासनाने. तर हे जर आपण इथं भरत असेल तर आपण डायरेक्टली झालं तर आपल्याला बरं होईल. ते डबल करायचा त्रास वाचेल. ठीक आहे सर, पण ते आता सध्या तरी इंटिग्रेशन तसं नाही आहे. आता या वेळेला तरी उपलब्ध नाहीये. जर ते उपलब्ध झालं आहे तर तसं ट्रेनिंग दिलं जाईल सर तुम्हाला. ठीक आहे सर. ठीक आहे सर, मग क्वेश्चन नसेल तर आपण कन्क्लूड करूया. निखिल सर. हा ठीक आहे. कोणाला डाऊट नाहीत ना? अजून कोणाला डाऊट असतील तर विचारा. आता कन्क्लूड करून सर्वसाधारण सभेचं तेवढं सांगा सर, कारण की ते जरा चेक करून सांगा, मग नेक्स्ट सेशनला परत त्यांना. मी एखाद्या कोणत्या तरी सेशनला ऍड करून देईल तो. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू निलेश सर. थँक्यू निखिल सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल. कंप्लीट करूया मीटिंग.